जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु शाखाताई. जय गुरु लताताई. सर, मी उद्यापासनं बुधवारपर्यंत ट्रॅव्हल करते, त्यामुळे मग उद्यापासनं क्लास बुधवारपर्यंत नाही अटेंड करू शकणार. काही हरकत नाही. तुम्ही फ्लोरिडात आहात ना? नाही, मिशिगन मध्ये. सॉरी, मिशिगन आहे. आणि आता तुमच्याकडे हे आहे नाही का, अ, 10 वाजता. उन्हाळा आहे, त्यामुळे तुम्हाला हो. आता बाहेर जाणं शक्य आहे. नंतर हो. गार होत जाईल. नाही, आणि मुलगा कॉलेजला जाईल ना 2 आठवड्यात, मग त्याच्या आधी कुठेतरी जायचं पण. अच्छा, बर बर. तो काय करतोय? कुठला मेजर आहे त्याचा? तो पर्ड्यूला आहे, CS कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. बर बर बर. इतके दिवस त्याची इंटर्नशिप चालू होती, त्यामुळे कुठे जाता नाही आलं आता. मग आता हो ना, हो, बरोबर आहे. हो, इंटर्नशिप संपली, मग आता कॉलेज सुरू व्हायच्या आधी कुठेतरी एकदा. बरोबर आहे. खरी आहे गोष्ट. चालेल, सुरुवात करायची आपण. हो. चालेल. बरोबर. आणि काल आपण हे वाचले होते. हो, क्रियापदाने ते हा. बघत. तर हे हे आत्ता फक्त बघून ठेवा. हे हळूहळू हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागेल. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, भवेत किंवा भाषेत हे दोन आहेत ना, याच्यावरून लक्षात येतं की हे आत्मनेपदी विधिलिंग आहेत का परस्मैपदी विधिलिंग आहे. परस्मैपदीमध्ये त हा पायमुड्या त आहे, आणि इथे तो पायमुड्या त नाहीये. मग सगळ्या आणि आत्मनेपदीत मध्ये तो हो फरक हो असेल का? हो. हा, म्हणजे हा एक अपवाद असतो. आता बघा, इथे अद्यात म्हणलेलं आहे आणि अद्याद असा पण होतो. बरोबर. पण तरी ते भवेत पायमोड्याचे भवेत. हा, परस्मैपदी असते. बरोबर आहे, पायमोड्या असतोच. म्हणजे त्याला हलंत त म्हणतात किंवा हलंत द. बरोबर. हे म्हणजे काही अशी ओळखायची लक्षण आहेत ती. ठीक आहे. अ, आणि असा वा वगैरे असं जे आपण म्हणतो ना, आस, अ, असावा वेगळा. आस म्हणजे बसणे बर का इथे. आणि तो जो धातू होता तो अस होता. हो, अस आणि आस. ओके. हा, वेगवेगळे आहे. अस म्हणजे असणे मधला आहे तो, आणि आस म्हणजे बसणे. आसन हा जो शब्द आहे ना, तो याच्याहून आलाय, आस या धातूवर. तर ठीक आहे, मी याच्याविषयी जास्त काही म्हणत नाही. आपण फक्त एकदा काल आपले हे धातू वाचले होते का? प्रत्येकाने एक एक वाचले होते? नाही, मी सुरुवात केली होती वाचायला, भाष, आणि मग बंद झालं होतं. बरोबर आहे. हा, तुम्ही उत्तम पुरुष खाल्लं वरती येणार होतात, पण बंद हा. झालं होतं. हो. हा, करा मग ताई. भाषेय, भाषेवही, भाषेमही उत्तम पुरुष. भाषेथः, भाषेयाथाम, भाषेध्वम मध्यम पुरुष. भाषेत, भाषेयाताम, भाषेरन हम्म. प्रथम पुरुष. वेगळे आहेत, पाठ व्हायला वेळ लागतो. ही हम्म. रूप. हरकत नाही, पण आता पुढचा आपल्याकडे महिनाभर पेक्षा जास्त वेळ आहे. बरोबर. त्यामुळे मध्ये आधे वाचली तर लक्षात येतील. चालेल. पुढचं कोण वाचतंय? अद म्हणजे खाणे. तुमच्या नंतरचं कोण आहे? हम्म, कोण आहे? विद्याताई. नाही, विद्याताई तेंडुलकर नंतरच तुम्ही आहात. तुमच्या हो. नंतर सुकेशाताई आल्या असतील तर त्या. नाही दिसत आहे. मग मोहिनीताईंकडेच जावं लागेल. हो. मी मोठा करतो, वाटल्यास हे जरा छोट होत असेल तर.
हा. मोहिनीताई घेताय का? तुम्ही म्यूटवर आहात. हो सर. कुठलं वाचायचं सर, पहिलं पासून पूर्ण का? नाही नाही, कर्तरी विधिलिंग लकार परस्मैपद. परस्मैपदी अद धातू चाललाय आपला. अद म्हणजे खाणे. ओके. अद्यात, अद्यात, अद्याद, अद्याताम, अद्युपु प्रथम पुरुष. अद्याह, अद्यातम, अद्यात मध्यम पुरुष. अद्याम, अद्याव, अद्यामः, अद्याम उत्तम पुरुष. बरोबर. पुढचा कोण धातू घेत आहे तुमच्या नंतर? छायाताई आल्यात का आज? नसेल तर मग लताताई. हो सर. हे वाचायचं ना, हा. म्हणजे दान करणे. नाही, दान नाही, आपला हा धातू वर- चालला होता. वरच असित. हा, आसित वाला. आणि आस आस म्हणजे धातू होता बघा. आस म्हणजे बसणे. आस म्हणजे बसणे. हा, आसन हा जो शब्द आहे ना त्याच्यावरून आलाय. हो. आसित, आसित्यायम, नाही, आसिर आसी. अच्छा, तुम्ही असं वाचताय का? ठीक आहे. आसीत. पासून असं वाचतंय. हा, मला तशी सवय आहे. आसित, असित यातम, असिरन प्रथम पुरुष. ताई ताई ताई, आसियाताम आहे. असी याताम, असी नहीं है, आसियाताम है. आसियाताम, आसिरिन प्रथम पुरुष. आसिरन है. असिरन प्रथम पुरुष. असिरन म्हणजे पायमोड्या. बरोबर. प्रथम पुरुष. असिथाहा, असियाथाम, असिध्वम बरोबर आहे. मध्यम पुरुष. आसिध्वम. मध्यम पुरुष. हम्म. आसिय, आसिवही, आसिमही उत्तम पुरुष. हम्म. चालेल, खाली काय लक्षात ठेवा. वाचते? आस बसणे आत्मनेपदी धातू. हो. आता आपण दान करणे हा धातू बघणार आहोत. हे अपर्णाताई करतील. आणि त्या तसंच आपल्याला देणे आत्मनेपदी रूप पण आपल्याला ते तेव्हा ऐकवतील. अपर्णाताई तुम्ही दोन्ही घ्या. म्हणजे हो. हा, दोन्ही करा. परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोन्ही करा. हो कर. धातूचा. हो. दद्याम, दद्याव, दद्याम उत्तम पुरुष. दद्याह, दद्यातम, दद्यात मध्यम पुरुष. दद्यात, दद्यात, दद्याताम, दद्याताम, दद्युः प्रथम पुरुष. अगदी बरोबर. तर ददीय, आत्मनेपदी घ्या. हो आत्मनेपदी. ददीय, ददीवहि, ददीमहि उत्तम पुरुष. ददीथाः, ददिध्वम नाही, मध्यम पुरुष. ददीयाथाम. ददीथाः, ददीयाथा. ददीयाथाम, ददिध्वम मध्यम पुरुष. ददीत, ददीयाताम, ददीरन प्रथम पुरुष. बरोबर आहे. आता पाठ करायच्या भानगडीत पडू नका कोणीच तुम्ही. कारण की आपल्याला हळूहळू हळूहळू ही पचनी पडतील. आणि जसं सर कायम म्हणल्याप्रमाणे आपल्याला व्याकरण महत्वाचं जरी असलं तरी व्याकरणामध्ये गुरफटून जायचं नाहीये. कारण की मग भाषा शिकली जाणार नाही. हम्म? आता बघा, हा धातुरूप लकार तिगंत हे आपण शिकणार आहोत. तर हा एक त्यांनी तसा श्लोक दिलेला आहे, पण आपण श्लोकाकडे लक्ष न देता आता आपण याचा काय अर्थ आहे आपण नंतर बघूयात. पहिल्यांदा आधी शिकून घेऊयात काय आहे. आणि तसं बघायला गेलं तर तुम्हाला सांगता येईल मला, लट वर्तमानी म्हणजे वर्तमान काळात कुठले असतात लट. लेट वेदे म्हणजे वेदांमध्ये लेट लकार वापरतात. वेदकालीन जे संस्कृत आहे त्याच्यात. भूतकाळात काय काय वापरतात? लोंग, लंग, लिट हे भूतकाळात वापरतात.
विद्याशीषोस्तु लिंग म्हणजे काय की विधी विद्यार्थ आपण जे बघितलं होतं ते, आणि आशिष म्हणजे आशीर्लिंग, असे लिंगचे दोन प्रकार आहेत, विधिलिंग आणि आशीर्लिंग. लोटौ लुट लुट. लोटौ म्हणजे लोट म्हणजे हे असतं, काय म्हणतात तुम्ही त्याला, आज्ञार्थ, लोट. ओके. आणि लुट लुट आणि लुंग लुंग, बघा मी उच्चार कसा करतोय, लुट लुट लुंग च भविष्यतः, भविष्यासाठी हे तीन वापरतात, लुट लुट आणि लुंग. बघायला गेलं तर हा जर का तुम्ही पाठ केला तर तुम्हाला 10 लकारांची नावं तर नक्कीच लक्षात येतील. बघा, लट, लेट, लुंग, लंग, लिट, विद्यार्थ विधिलिंग, आशीर्लिंग, लोट लुट लुट लुंग. आता बघा, लट म्हणजे काय, वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स. लंग भूतकाळ, पास्ट टेन्स. लुट भविष्यकाळ. लोट आज्ञार्थ. आपण सगळ्यात बाळबोध मध्ये पहिल्यांदा हे शिकलो, त्वम गच्छ, आठवतंय, त्वम पठ. हो सर. विधिलिंग म्हणजे आपण म्हणतो चाहिए अशा अर्थी, आपको करना चाहिए, आपको करना चाहिए, क्या आपको खाना है, या अर्थी. लुंग लकार सामान्य भूतकाळ, परफेक्ट टेन्स. म्हणजे काय सामान्य भूतकाळ म्हणजे काय म्हणायचे त्यांना, जो काळ होऊन गेलेला आहे कधीतरी त्याला म्हणतात. लिट लकार, लिट म्हणजे काय, परोक्ष भूतकाळ, म्हणजे आपल्या बरोबर हा भूतकाळ झालेला नसून तो दुसऱ्याच्या बाबतीत भूतकाळ झालेला आहे. आणि परोक्ष म्हणजे पर अक्ष, दुसऱ्याच्या डोळ्यासमोर झालेला. आणि आपण मराठीमध्ये नेमकं उलट्या अर्थ काढतो. अपरोक्ष म्हणजे आपण म्हणतो माझ्या अपरोक्ष तू केलंस, आपण खरं म्हणायला पाहिजे माझ्या परोक्ष तू केलंस. ठीक आहे. मग नंतर लुट, लुट म्हणजे काय, अनद्यतन भविष्यकाळ, म्हणजे आजचा दिवस सोडून उद्यापासून जे काही भविष्यात होणार आहे त्याला म्हणतात लुट लकार. म्हणजे अद्यतन, अद्यतन म्हणजे आज, अद्यतन म्हणजे आज नाही असा, पण भविष्यकाळ. ठीक आहे. तर ते आज्ञा किंवा विधी लिंग लकार आहे ना, त्याच्यामध्ये कायम प्रेझेंट टेन्स असतो का, त्याची पण पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ असं म्हणजे वेगळे रूप नाही, होतात? तुम्हाला करायला पाहिजे. प्रिस्क्रिप्टिव्ह जे म्हणतात ना, त्या प्रकारची वाक्य आहेत ती. म्हणजे त्याला असा तोच टेन्स आहे, म्हणजे तो असा भविष्यकाळ आणि भूतकाळामध्ये नाही बसवता येत. अच्छा. ठीक आहे. आशीर्लिंग म्हणजे आशीर्वाद हेतू पुरस्सर, जे जो लकार वापरला जातो, जो काळ वापरला जातो त्याला आशीर्वाद हेतू काळ म्हणतात. आणि मग लुंग लकार म्हणजे हेतू भविष्यकाल, म्हणजे कसं, असं झालं तर तसं होईल. म्हणजे जर का पाऊस पडला तर जमीन हिरवीगार होईल. हा जो आहे ना प्रकार, त्याला हेतू मद भविष्यकाळ म्हणतात. आता जास्त ह्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका, कारण की तुमचाच घोळ होईल. कारण की हे 10च्या 10 तुम्ही तर शिकणार नाही आहात, आणि हे तुम्हाला कोविडला जास्त शिकायला लागणार आहे. ठीक आहे. आता पण ते विचारतील की ह्या असं, म्हणजे हे देऊन विचारतील नाही की नाही लोंग नाही लकारचे नाही नाही प्रकार लिहा वगैरे नाही असं? नाही, 10 लकारांचे प्रकार लिहा असं कोणी विचारणार नाहीये. पुस्तकात हे नाहीये, म्हणजे असं नाहीये पुस्तकात काही. बरोबर आहे. म्हणून तर काही वेळेला पुस्तकात जे हा. नसतं ते स्लाइड्स मध्ये असतं. हा, स्लाइड्स मध्ये तुम्ही दाखवले ते पुस्तकात नाहीये ते नमूद केलेलं.
बरोबर आहे. आणि हा तर तक्ता खूपच सुंदर केलेला आहे त्यांनी. बघा, त्वा प्रत्यय आणि य प्रत्यय कसा लावायचा आहे. हम्म. आता त्यातला तुम्ही शत्रू आणि शान वगैरे हा तुम्हाला अजून शिकवलेला नाहीये, पण मी तुम्हाला जरा थोडीशी कल्पना देतो की से फॉर एक्झाम्पल मान म्हणजे गतिमान, बरोबर आहे. हम्म. म्हणजे काय, गती असणारा किंवा गतीमध्ये असलेला, बरोबर आहे. म्हणजे सॉर्ट ऑफ आपल्याला त्याच्यामध्ये वर्तमान काळाची अपेक्षा असते. हम्म. एखादी क्रियेमध्ये वर्तमान काळाची अपेक्षा आहे आणि ती होत असताना जे आपण वापरतो. म्हणजे मी पावसामध्ये भिजत असताना, लक्षात येतं, भिजत असताना हा जो काळ आहे ना, किंवा त्याला कृदंतामध्ये शान प्रत्यय म्हणतात. श्रुत शत्रू किंवा शानच प्रत्यय. आता बघा, भूतकालिक म्हणजे आपण बघितलं होतं की अ, अ, धातू साधित मध्ये आपण बघितलं होतं, आठवतंय. हा. हा. आणि इथे बघा, गतवान, गतवती, गतवत, हे जरा थोडं नंतर तुम्हाला आहे. मी असं म्हणेन की तुम्ही फक्त एकदा वाचा, आता तुमच्या लक्षात येणार नाहीये फार. आता तुम्हाला जे तुम्ही शिकलात ना, हे 3 पहिले नीट शिकलेला आहात आता. हो, त्वा पहिले 3 प्रत्यय, एकदम. हं. य प्रत्यय म्हणजे ल्याप प्रत्यय, ज्याला आपण लेबंत म्हणतो, आणि तुमुन प्रत्यय म्हणजे कर्तुम, गंतुम, हे जे हं. होते की नाही, करण्यासाठी, भ्रमणार्थ, पठितुम भोक्तुम. पठितुम, बरोबर आहे. हे सगळे ते तुमुन प्रत्यय आहेत. लप प्रत्यय म्हणजे ज्या धातूंना उपसर्ग लागतो त्याचं भूतकाळी वचन करताना, म्हणजे हे करून, हे होऊन, असं जेव्हा करायचं असतं आपल्याला, एक क्रिया करून दुसऱ्या क्रियेकडे जायचं असतं, पण धातूला उपसर्ग लागलेला असतो, त्यावेळेला य लागतो शेवट. आगत्य म्हणजे येऊन. आता बघा, आ हा उपसर्ग लागलाय म्हणून आगत्य झालं. पण नुसता जर का गम गच्छ धातू असता, गेलेलं. तर त्याला गेलेला गत्वा, जाऊन. इथे बघा, गच्छत, जाता जाकर. हुआ म्हणजे जाणारा, जात असलेला आपण म्हणतो की नाही. लक्षात येतं, आपण मराठीत वापरतो जात असलेला, जात हो, असलेली, तो जात जात असताना असलेला. किंवा जात असलेला. हा, तो जो प्रकार आहे ना, तो हा आहे शत्रू आणि शान प्रत्यय. येईल पुढे हळूहळू, सगळं जरा थोडस पचनी पडेल, फक्त थोडासा वेळ लागेल, तेवढी जरा किंचित कळ काढा. आणि या गोष्टी परिचयमध्ये खूप सखोल तुम्हाला शिकायला मिळणार आहे. मला अजून एक काय सांगायचं होतं, हाय. तर अशा रीतीने आपला पाठ 7 संपतोय. तर मी 6च्या दुरुस्त्या केलेल्या आहेत खऱ्या, दिलीपजींना पाठवल्यात. त्यांच्याकडनं आल्या की मी पाठ 6 पण आपल्या अभ्यास साहित्यात ठेवतो. आणि पाठ 7 मध्ये तर आपण बघितलं, आपल्याला बऱ्याच सुधारणा आपल्याला कराव्या लागल्या होत्या माझ्या मते. एक मिनिट. हो बघा, हे बरेच काय 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 आपल्याला बदल करायचे आहेत. पण मी पाठवून देईन आज दिलीपजींना, बघू ते किती लवकर करू शकतात. आणि तसं बघायला गेलं तर हा जरा पाठ थोडासा मोठा होता त्या मनाने. ठीक आहे. हम्म. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही जास्त रूप जेवढी शिकवली तेवढीच बघा. लगेच पाठ होणार नाहीत, लक्षातही येणार नाहीयेत, पण कशासाठी वापरायची हे सर्वसाधारणपणे समजायला पाहिजे तुम्हाला. आणि ते शत्रू आणि शानच वगैरे प्रत्यय जास्त डोकं त्याच्यात घालू नका आत्ता.
ठीक आहे, मग आपण आता पुढचा भाग घ्यायचा आज, पाठ 8. म्हणजे बघा, आज आता आपली तारीख किती आहे? म्हणजे माझी 13 आहे आणि आमच्याकडे तुमची 14 आहे. तुमची 14. बरोबर आहे. आणि आपण आज पाठ 7 पूर्ण 8वा केला भाग आणि केला. 8वा चालू. चालेल, ठीक आहे. हा, चालेल. अष्टम पाठ. आता पहिले काही आपण शब्द वाचणार आहोत. तर आता हा जो होता त्या पाठाचं नाव आहे सीता या स्वयंवरः. म्हणजे काय? सीतेचे सीतेचं स्वयंवर. स्वयंवर. पण इथे संस्कृत मध्ये बघा, स्वयंवरः म्हणजे हे पुल्लिंगी शब्द आहे तो. पण हे स्त्रीलिंग आहे. हा, ठीक आहे. सीतेचे स्वयंवर नपुंसकलिंगी मराठीमध्ये होतं. सीता या हा तर सरळसोट माला शब्दाप्रमाणे चालणारा शब्द आहे, हो की नाही? एकदा आता आता कोणाचं चाललं होतं आता मगाशी? आपल्या कोणाची पाळी आहे आता वर्गात? अं, शेवट मोहिमाताईंचं चाललं होतं मला अपर्णाताईंनी. वाटतं. अपर्णाताईंनी नाही, नाही, अपर्णाताईंनी 2 केली होती, नुसती वाचली होती. पण त्यानंतर कोण होतं? निशिगंधाताई. निशिगंधाताईंनी काहीच केलेलं नाहीये, म्हणजे त्यांचं हा, मी व्हायचंय. जरा उशीर आले ना आज म्हणून. हा, मग ठीक आहे. आता निशिगंधाताई तुम्ही 1 ते 8 शब्द तुम्ही वाचा हा, आणि त्यानंतर सीमाताई 9 ते 16 वाचतील. चालेल चालेल. हो. शब्द हा 1 उवाच म्हणजे बोला. हे मराठीतच वाचू ना, हिंदी नको ना करू? आम्हाला मराठीत ताई, आम्ही हिंदी भाषिक नाही होत या नाही वर्गात नाही, तरी. ठीक आहे ना. हा, 2 मुनी पुंगवः मुनींच्या मध्ये श्रेष्ठ किंवा मुनिश्रेष्ठ. विश्रुत प्रसिद्ध. वरयितुम म्हणजे विवाह करण्यासाठी. आनयामासुः म्हणजे ले आहे म्हणजे घेऊन आले, हम्म अनेक वचन. बभंज तोड दिया म्हणजे तोडलं. प्रांजलीही हात जोडून. उपेयिवान आया, उपेयिवान आया म्हणजे आला. हम्म. आता बघा, वाच. उवाच, संजय उवाच म्हणतो आपण, बरोबर आहे? हो, त्यातला हा उवाच आहे, म्हणजे संजय म्हणाला किंवा बोलला. आणि बरोबर. हा शब्द नीट बघा, विश्रुत प्रसिद्ध आणि सुश्रुत म्हणजे चांगल्यापैकी ऐकिवात असलेला. हा, बघा, श्रुतच आहे, पण वी लागल्यामुळे काय अर्थ होतो आणि उपसर्ग सु लागल्यामुळे बदलल्यामुळे. काय अर्थ होतो? बघितलं बरोबर. म्हणजे हो उपसर्गामुळे हो, कसा अर्थ बदलतो. परत अगदी एकदा बरोबर. सांगा. विश्रुत म्हणजे सुश्रुत. प्रसिद्ध आणि सुश्रुत हा. म्हणजे चांगल्यापैकी ऐकलेला. म्हणजे ज्याने आणि खूप काही मुलाचं नाव चांगलं आहे ना. ऐकलं आहे असा. हा, आणि सुश्रुत हे मुलाचं नाव आहे म्हणून मला बरोबर आहे. कळते. नाही, मुलाचंही नाव असतं ना सुश्रुत, म्हणजे ज्याने खूप काही चांगलं ऐकलं आहे असं हम्म. सुश्रुत. चांगलं ऐकलेला. हम्म. म्हणजे आता आपण जर का झोपडपट्टीत राहिलो तर आपल्या कानावर घाणघाण गोष्टी पडतात, मग आपल्याला सुश्रुत म्हणणार नाहीत लोक. पण ज्या माणसांनी कायम लहानपणापासून श्लोक, कविता, हम्म. असं सगळं काव्यशास्त्र पवित्र, विनोदात. हा, काव्यशास्त्र, विनोद वगैरे हा जो प्रकार ज्यांनी लहानपणापासून ज्याच्या कानावर पडलाय, त्या माणसाला सुश्रुत म्हणावं लागेल. ओके. पण श्रुत हा शब्द आहे, त्याला वी प्रत्यय लागून बरोबर आहे. श्रुत म्हणजे विश्रुत नुसता ऐकलेला. ऐकलेलं, आणि सु लागला तर चांगला ऐकलेला. चांगला ऐकलेला. आणि विश्रुत झाला की प्रसिद्ध अर्थ होतो. हम्म. मग त्याचा ऐकण्याशी काही संबंध नाही. हम्म. येते लक्षात? हो. हो. ठीक आहे. प्रांजली ही म्हणजे हात जोडून. आद्य प्रभृती म्हणजे आज से. पण तो आता पुढचा शब्द आहे, तो आपण कोणाला वाचायला सांगतोय?
मी सीमाताईंनाच सांगते. हा हो. मग घ्या 9व्या पासूनच घ्या. आद्य प्रभृती, आद्य नाही अद्य आहे. अद्य प्रभृती, आजपासून, प्रभृती प्रति आहे ते. हं? प्रभृती आहे प्रभृ ना. बला खाली नाही, प्रभृती आहे. हा बरोबर, प्रभृती आहे. प्रभृती. आद्य प्रभृती. हा प्रतीच्छ म्हणजे स्वीकार करणे. हम्म ऊचुहू म्हणजे बोलला, बोले म्हणजे बोल नाही वो बोले, वो सब बोले. उच्चुहू म्हणजे ते म्हणाले, म्हणजे ते सगळे म्हणले. म्हणले. हम्म दृष्ट्या अहो भाग्यसे म्हणजे अहो भाग्याने, बरोबर आहे. म्हणजे दृष्टुकामः हा देखने की इच्छा वाला, बघायची इच्छा असलेला. बरोबर आहे. तेन म्हणजे म्हणून. हा त्याने ज्या किंवा म्हणजे इसलिए दोन्ही अर्थाने वापरतात. तेन ताभ्याम तही तृतीय होतं की नाही आपलं. हो. हा ज्या ज्या म्हणजे प्रत्यंजा, धनुष्याची दोरी ना. बरोबर आहे. दोरी बरोबर आहे. त्याला ज्या म्हणतात. ज्या ज्या रोहण म्हणजे प्रत्यंजा चढवणे. बरोबर आहे. म्हणजे शिवधनुष्याला प्रभू श्रीरामांनी प्रत्यंचा चढवली ना, म्हणजे त्यांनी हो. ज्यारोहण केलं. ज्या रोहण केलं. चालेल. आता आपण बघूयात. सीमाताई नंतर कोण आहेत आता आज. विद्याताई तेंडुलकर आहेत. सीतायाः स्वयंवरः। हम्म जनकः उवाच हे मुनिपुङ्गव अत्र अस्ति धनुः शङ्करस्य। हा एक मिनिट जनक ताई, म्हणाला, एक मिनिट. तुम्हाला उत्तरही दिसले, हरकत काही नाहीये. हे काही आपलं सिक्रेट काही नाहीये त्याच्यामध्ये, पण तुम्हाला जरा करायला थोडेसे कष्ट देतो. हा करा ताई. जनक म्हणाला, हे मुनिवर अत्र किंवा अस्ति मुनिश्रेष्ठ. हे मुनिश्रेष्ठ, येथे शंकराचे धनुष्य आहे. अगदी सोपं आहे बघा. धनु शंकरस्य. हो, षष्ठी आहे म्हणून 6 झालं. बरोबर. हा पुढे कोण येत आता. विद्याताई नंतर अपशंकर कुटुंबीय आलेत का नाही येत. नाही येत. मग विशाखाताई. क्षेत्रं पृष्ठतः मे लाङ्गुलात् उत्थिता एका सुता अस्ति. क्षेत्रं कृशतः शेतात नांगरणी करताना लांगगुलादुत्थितैका म्हणजे लांगगुलादुत्थित करता. ते माहित नाही काय ठीक आहे. लांगगुला लांगुल आपण बघूयात, हरकत काही नाही. आधी आपण एक बघू की आपल्याला अलीकडे काही दिलंय का लांगुल बद्दल. काही नाही दिलं. ओके नाही ठीक दिला. आहे. हा सुता अस्ति हम्म म्हणजे आहे. एक सुता म्हणजे कन्या का. हा सुता म्हणजे कन्या. सूत म्हणजे मुलगा. शेतात नांगरापासून माझ्या शेतात नांगरापासून उचलल्या गेलेली एक उत्थिता कन्या. उचलली गेलेली. हा. हो, हे जे भाषांतर आहे ना, उचलल्या गेलेली, हे टिपिकल बुलढाणा मधले लोक असं बोलतात. आणि हे मला कसं कळलं माहितीये. आपले देवल सर आहेत ना, तेही बुलढाण्याचे आहेत. ते अशा प्रकारे बोलतात. हो. आणि दुसरे एक संस्कृत मधले प्रगाढ पंडित आहेत. स्वानंद पुंड म्हणून आहेत. प्राध्यापक स्वानंद पुंड. तेही असे संस्कृतचे प्रगाढ पंडित आहेत. तेही बुलढाण्याचे आहेत. आणि ते देखील उचलल्या गेलेली असंच बोलतात. लल्या गेलेली. आता निशिगंधाताई किंवा विशाखाताई तुम्ही पुण्याच्या, त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल हे. आपण म्हणतो उचलली गेलेली. हा बरोबर आहे. हो आणि ते लोक उचलल्या गेलेली म्हणतात.
हा 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 पुणे, मुंबई आणि बुलढाण्यामधला फरक आहे. बरोबर आहे. आणि मला हा अगदी दरवेळेला जाणवायचा वर्गात असताना. सर बुलढाण्याचे आहेत, त्यामुळे ते उचलल्या गेलेली म्हणायचे किंवा केल्या गेलेली, म्हणजे आपण काय म्हणतो केली गेलेली, राईट? बरोबर. हा, ते म्हणायचे केल्या गेलेली. मी चूक आहे असं अजिबातच म्हणणार नाही, कारण की प्रत्येक ठिकाणच्या मराठीचं ते वैशिष्ट्य आहे. म्हणजे बरोबर. जसं म्हणतो की गावरान मराठी हेही तितकंच महत्वाचं आहे आणि तितकंच योग्य आहे. लांब कदाचित गुलाब म्हणजे काय? नांगरापासून. नांगरापासून. आणि हम्म. उत्थितका म्हणजे? उत्थिता एक उत्थिता म्हणजे उचलले. उचलली तीच गेलेली. उचलल्या. हम्म. उत्थिता म्हणजे उचलली गेलेली, उचललेली असंही म्हणता येईल तुम्हाला. बरोबर. म्हणजे नांगरापासून, ती नांगराच्या टोकावरून उचलली गेली ना, ती पेटी मिळाली आणि त्या बरोबर. पेटीमध्ये सीता होती. बरोबर आहे? हो. पुढे शेत कोण करणार आता पुढचं? विशाखाताई नंतर कोण आहेत? सुकेशाताई नसतील तर मोहिनीताई. हो सर. क्षेत्रम शोधयता सा लब्धा अतः सा सीता इति नामना विश्रुता. शेतात सापडल्यामुळे ती नाही, क्षेत्र आपण पहिल्यांदा प्रत्येक शब्द बघू. सा लब्धा म्हणजे म्हणजे ती मिळाली. मिळाली. हा, अतः म्हणजे अतः म्हणून. म्हणून सा सीता म्हणजे ती ती सीता या सीता नावाने नावाने प्रसिद्ध प्रसिद्ध आहे. हा आहे. बरोबर आहे. आता हो. येऊन जाऊन क्षेत्रम म्हणजे क्षेत्रम म्हणजे शेती. शेतात. हो. शोधयता शोधयता. म्हणजे या शब्दाचा आपल्याला फक्त आता अर्थ बघायचा आहे. हा, शेत नांगरताना हा, हे नांगरताना मला बरोबर नाही वाटत. क्षेत्रम शोधयता पटत नाहीये शेतात मला. शेतात शोधलेली शोधलेली असं पाहिजे ते खरं. हा. शोधण्याशी काहीतरी क्रिया पाहिजे ती. मी बघून जरा तुम्हाला नीट सांगतो. क्षेत्रम शोधयता सा लब्धा सा लब्धा अतः ती मिळाली. बर, हा ठीक आहे, येते साधारणतः लक्षात येते काय व्हायला पाहिजे. ती मिळाली म्हणून ती अतः म्हणजे म्हणून ती सीता या नावाने प्रसिद्ध झाली. मोहिनीताईंनी केलं होतं ना. त्याच्यानंतर आता एकदम लताताई. हो सर. चौथं वाचायचंय ना. हा, आता लक्षात घ्या, सीता स्वयंवरचं वर्णन हे चाललेलं आहे. हो. ठीक आहे. म्हणजे आपण गोष्ट वाचतोय की सीता स्वयंवर घडतंय आणि तिथे हो. काय काय होतंय याचा आपण वृत्तांत ऐकतोय किंवा पाहतोय. जणू आपण जणू काही त्या सीता स्वयंवरामध्ये उपस्थित आहोत. असं हो. एक दोन क्षण विचार म्हणजे त्या डोळ्यासमोर आणा. त्या अनुषंगाने सांगता येतं. हा, त्या अनुषंगाने आता तुम्ही सगळं वाक्य बघा. सा इदानीं स्वयंवर योग्या सज्जाता. संजाता. संजाता. सा म्हणजे ती. हा, आता इदानीं ती म्हणजे आता ती स्वयंवर योग्य आहे झाली. किंवा झाली. झाली. आता ती स्वयंवरा योग्य झाली. हा, स्वयंवरा योग्य झाली.
पुढचं वाचायचं. स्वयंवर म्हणजे आपल्याला कल्पना आहे ना की हो स्वतः वधू वर निवडते हो आणि योग्य वरांना तिथे माग आणणं ही पित्याची कर्तव्य असतं. म्हणजे कल्पना करा रामराज्य आहे. हो ओके, म्हणजे त्रेतायुगातली आपण गोष्ट करतोय. हो रामायण त्रेतायुगात झालं, बरोबर? होय हा, कारण की कृष्ण द्वापार युगात होते आणि आत्ताच आपलं कलियुग आहे. श्रीरामांच्या आधी सत्ययुग झालं. तर त्रेतायुगामध्ये ही गोष्ट घडते आणि त्यावेळेला पिता अनेक योग्य वर मुलीसाठी आणतोय आणि त्यांचा सामूहिक काय म्हणतात त्याला बघायचा कार्यक्रम चाललाय. हम्म. फक्त इथे वधू एकच आहे आणि वर अनेक आहेत. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मुलीला पूर्ण अधिकार दिलेला आहे. तिला जो आवडेल त्याला हो म्हणायचं. म्हणजे आपली हो संस्कृती जास्त प्रोग्रेसिव्ह आहे का ब्रिटिशांची आहे का पाश्चिमात्य आहे? आपले आणि आपली त्या काळात, त्या काळात म्हणजे त्या काळात स्त्रीला पूर्ण अधिकार होता की तिने तिचं आयुष्य कोणाबरोबर घालवायचंय. आणि हे फक्त सनातन धर्मामध्ये शक्य होऊ शकतं. देशाची पहिली लोकसभेची सभापती, राज्य सभापती, देशाची पंतप्रधान, देशाची राष्ट्रपती ही स्त्री असणे हे फक्त भारतातल्या सनातन धर्मामध्येच शक्य आहे. इतर कुठल्याही संस्कृतीला ते शक्य झालेलं नाही. बघा, विचार करून बघा सखोल, आणि मग कळतं की आपण किती श्रेष्ठ आहोत. आणि आपण श्रेष्ठ आहोत याची जाणीव असणं म्हणजे माज करणं नव्हे, त्याला स्वाभिमान म्हणतात. स्वतःमध्ये काहीतरी चांगलं आहे याबद्दलची आपल्याला भावना असते आपल्या मनात, त्याला म्हणायचं. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम आपण म्हणतोच, पण बघा त्यांनी मर्यादेत प्रत्येक गोष्टीची मर्यादा सर्व पुरुषांना दाखवून दिलेली आहे की तुम्ही कुठल्या मर्यादेत राहायचंय. पुरुष म्हणजे मनुष्य अवतारात आल्यानंतर त्या मर्यादांच्या बाहेर प्रभू श्रीराम कधीही गेलेले नाहीत. म्हणजे आपल्या समोर हे जे आजकाल दृश्य आपण बघतो की पुरुष सगळे तालेवार वागतात, बेधुंद वागतात, हे प्रभू श्रीरामांनी जे घालून दिलेले नियम आहेत त्याच्या किती बाहेर हे लक्षात येईल तुम्हाला. आणि म्हणूनच आपण कलियुगात आहोत. चालेल, मी जरा थोडासा प्रभू श्रीराम हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे थोडा जरा वावत गेलो. चालेल, अर्थ कोण लावताय? त्याचा अर्थ झाला सर. हा, बरोबर आहे. आता ती विवाह योग्य झाली. झाली आहे. आता एकच मिनिट राहिले, त्यामुळे आता नवीन वाक्य मी सुरुवात नाही करत. आता ती विवाह योग्य झाली आहे. तुमच्यापैकी रामरक्षा किती लोक म्हणतात हो दररोज? मी म्हणते. मी सगळे म्हणते म्हणतात. रोज मी म्हणते. नाती बरोबर, नातीला हा, घेऊन. मी मग जे पण लोक म्हणते. म्हणत नसतील त्यांनी सुरुवात करा. मी पण म्हणते. कुठल्या तरी एका देवाचं स्तोत्र दररोज आपण सगळ्यांनी म्हणलंच पाहिजे. आणि शक्यतो जर का तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं किंवा देवाचं म्हणलं त्याहून उत्तम. आणि काही नाही तर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. बघा, विष्णू सहस्रनामाचं जे पुण्य ते